शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या लोकमान्य नगरच्या पुनर्विकासाचा मुद्दा सध्या कळीचा बनला आहे। स्थानिक रहिवाशांच्या लोकमान्य नगर रहिवासी संघाने सर्व सुविधांसह एकात्मिक क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावी अशी भूमिका मांडली आहे। यावेळी रहिवासी संघाचे अध्यक्ष विनय देशमुख, सुनील शाह, प्रशांत मोहोळकर, विवेक लोकूर यांच्यासह मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते। एकत्रित पुनर्विकास झाल्यास सर्व सोयी सुविधांसह शहराच्या मध्यभागी वसलेल्या 16 एकरांचा हा प्रकल्प महाराष्ट्रातील पुनर्विकासाचा आदर्श ठरणार आहे। लोकमान्य नगरच्या रहिवाशांनी गेली अनेक वर्षे ज्या गोष्टीसाठी ध्यास घेतला होता त्याच्या स्वप्नांची पूर्तता म्हाडाचे नवीन धोरण समर्थपणे करू शकेल। भविष्यातील पिढ्यांच्या गरजा लक्षात घेऊन हे सर्व नियोजन करणे गरजेचे आहे। प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील 100 वर्षे रहिवाशांना पायाभूत सुविधा किंवा जीवनशैलीतील सुधारणांची चिंता करावी लागणार नाही अशी भूमिका यावेळी नागरिकांच्या वतीने मांडण्यात आली। दरम्यान एकल पुनर्विकास केल्यास मर्यादित सोयी सुविधा, छोट्या जागेमुळे कमी आकाराचे फ्लॅट्स, असमान व विस्कळीत बांधकाम तसेच इन्फ्रास्ट्रक्चर अतिरिक्त ताण अशा अनेक समस्या निर्माण होणार आहेत। त्यामुळे एकात्मिक पुनर्विकास केल्यास संपूर्ण परिसराचा सर्वांगीण विकास साधता येणार आहे। तसेच उद्यान, पार्किंग, सामुदायिक हॉल, सुरक्षा व्यवस्था यासारख्या आधुनिक सोयी सुविधा मिळतील। शिवाय रुंद रस्ते, पाणी पुरवठा, वीज व ड्रेनेजसारख्या सुविधा योग्य पद्धतीने उभारणे शक्य होणार असल्याचं सुनील शाह यांनी म्हटलंय। लोकमान्य नगरच्या रिडेव्हलपमेंटचा विषय सध्या कळीचा मुद्दा झालेला आहे। या एरियामध्ये काही लोक एकल डेव्हलपमेंटसाठी प्रपोज करायला खूप हट्ट धरतायत। इथे आज जी सगळी मंडळी जमलेली आहेत त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला क्लस्टरमध्ये डेव्हलपमेंट केली पाहिजे। शासनाचं पण तेच म्हणणं आहे। शासनाचं आत्ताचं नवीन धोरण आहे ते क्लस्टरलाच प्राधान्य देणार आहे। मुख्यमंत्री त्याच बाजूने बोलतात आणि आमदारही त्याच बाजूने बोलतात। तर आम्ही सगळे लोकांचं आमचं म्हणणं असं आहे की इथे लोकमान्य नगरला कॉमन डेव्हलपमेंट झाली पाहिजे, कॉमन अम्युनिटीज सगळ्या लोकांना मिळाल्या पाहिजे। हे राजकारण आम्ही पहिल्यापासून इथून दूर ठेवलेलं आहे। पहिल्याच मीटिंगमध्ये आमचा ठराव झाला होता की कुठल्याही राजकारण्याला आपण आपल्याकडे येऊ द्यायचं नाही, आपण आपल्या पद्धतीने विकास करायचा आहे। आणि त्यामुळे आम्हाला राजकारणात पडायचं नव्हतं। राजकारणी येऊन पडलेले आहेत, आता पडले असतील तर आम्ही त्यांना काही करू शकत नाही। आम्ही अजूनही असं सांगतोय की राजकारणी लोकांनी बाहेरून आम्हाला सल्ले द्यावेत, पण त्यांनी इथे मध्ये पडू नये आणि आमच्या गोष्टीत त्यांनी लक्ष घालायची गरज नाही। जे राजकारणी खरंच चांगलं बोलतात आमच्यासाठी त्यांना आमचा पाठिंबा 100% आहे, प्रश्नच नाही, कारण ते चांगल्यासाठीच बोलतात। केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी बोलणाऱ्या राजकारण्यांना आमचा पूर्ण विरोध आहे। की क्लस्टर वाईज डेव्हलपमेंट करताना म्हाडाने प्रत्यक्ष लक्ष घालावं आणि हे सगळे जे आहेत गोष्टी की बाबा हे याला हा नको म्हणतोय, हो हो म्हणतोय, हे सगळं म्हाडाने त्यांच्या छत्राखाली घेऊन त्याचा ताबडतोब हे लावावा, कारण त्याला अत्यंत उशीर होतोय आणि फार म्हातारे लोक आहेत। आम्ही सगळेजण जायच्यात तरी हे व्हावं अशी इच्छा आहे।